महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरण सरोज सांद्र नीला बुद्धाभं जगननिहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सदैधौलहासं विठ्ठल चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये मंगल भवन मंगलहारी द्रहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम 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 मंगल भवन न मंगलहारी द्रहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। चरित्रं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एक एकमक्षरम विको कमी करायचं महापुंसानाशकनम विको कमी करणं एक वाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र जीवनाचं कल्याण करणार आहे। संसारात तापलेल्या जीवाला एकमेव शांत करण्याचं साधन म्हणजे रामकथा। अशी ही पवित्र गोड सुरस आज रामकथेचा चतुर्थ दिवस आहे। पवित्र अशा या पिंपळगाव नगरीमध्ये हनुमंतरायाचं या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर झालेलं आहे आणि हनुमंतरायाची प्राण प्रतिष्ठा आहे। त्या निमित्ताने या गावकऱ्यांनी आपल्या सप्ताहामध्ये रामकथा व्हावी म्हणून त्यांनी आयोजित केलेली रामकथा आणि त्या निमित्ताने गेले 3 दिवस आपण रामकथा पुष्प समर्पित करण्याच्या हेतूने एकत्रित आलेलो आहे। तसेच सर्व राम भक्त
या ठिकाणी आलेले त्यांना माझा प्रणाम. प्रभू रामचंद्राच्या या पावन भूमीमध्ये, हनुमंतरायाच्या या पावन मंदिरामध्ये चालत असलेली रामकथा, या ठिकाणी सर्व गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, कथाकार असतील, सर्वांना माझा प्रणाम. कालपर्यंतची कथा आपण ऐकली सीता स्वयंवर. आज आपल्याला केवट प्रसंगापर्यंत जायचं नियोजित वेळेमध्ये. म्हणून जे समोर वट्यावर जे बसलेले आहेत सर्व भक्त मंडळी, बसू द्या, तिथं काही अडचण नाही, पण लग्नाच्या टायमाला पुढे या. हो, अक्षदाच्या टायमाला. कालपर्यंतची आपण कथा श्रवण केली सीता स्वयंवर. सीता आई साहेब पाया पडत नाहीत. सख्या म्हणतात का ग पाया पडत नाहीस? अगं, याच्या पाया जर पडलं तर याच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची स्त्री झालीये. माझ्या तर बाशिंगाला हिरेत. अनेक स्त्रिया होतील आणि माझ्या सवती होतील. प्रेमाचा वाटप होईल म्हणून मी पाया पडत नाही. तेवढ्यात सगळे राजे लोक सगळे खवळलेत आणि म्हणायला लागलेत, धरा रामाला, धरा लक्ष्मणाला, धरा जानकीला. आपण एवढे राजा असताना आपल्या समोर जानकीला घेऊन चालले, धरा यांना महाराज. त्या ठिकाणी राजे मोठमोठ्याने बोलायला लागलेत. तेवढ्यात त्या ठिकाणी परशुरामांचं आगमन झालेलं आहे. आणि आगमन झाल्याच्या नंतर जे योद्धे, जे मोठे मोठे राजे जे बोलत होते, परशुरामजीला पाहून 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारे परशुरामजी, त्यांच्याकडे पाहिलं तर दादा असं वाटत होतं की त्यांचे डोळ्याने ते पाहून त्या राजा लोकांना वाटलं की आपलं मरणच जवळ आलंय. म्हणून सगळे राजे लोक आजूबाजूला पांगले काय त्या ठिकाणी. आणि समोर आले, परशुरामजी समोर आले आणि त्यांनी पाहिलं तर एवढा समाज कशामुळे दिसायला लागलाय. जनक, तुमने ये लोग जमा कर दिए क्यों? मेरी गैर हाजिरी में इतने लोग क्यों जमा कर दिए? आणि तेवढ्यात समोर आलेले जनक राजा आणि जनक राजाला धक्के देऊ लागलेले. जनक बोलो, ये सीता स्वयंवर ये क्यों रखा है मेरी गैर हाजिरी में? असे धक्के मारायला लागले. जनक राजाला धक्के मारून विचारायला लागलेले. तेवढ्यात मध्यभागी जनक राजा आलेले आणि परशुरामजी आलेले समोरासमोर. आणि परशुरामाने पाहिलंय तर मध्यभागी जो धनुष्य बाण आहे त्या धनुष्याचे 2 तुकडे दिसलेले आहेत. परशुरामानं पाहिलं, हे मूढ़ जनक, ये धनुष्य किसने तोड़ दिया? इसे समाज से अलग कर दो, बेदखल कर दो. त्यावेळेस प्रभु रामचंद्र आलेले समोर. गुरुजी, कोई आपका ही सेवक होगा जो इसने धनुष्य तोड़ा है. राम, अरे सेवक सेवा करतो तो धनुष्य तोड़तो का? ये दुश्मन का काम किया है उसने, उसे सजा मिलनी चाहिए. तेवढ्यात लक्ष्मणाला एवढा राग आला. दादा फक्त वाटच पाहत होते लक्ष्मण की विश्वामित्र मला कधी सांगतायत म्हणून. कारण लक्ष्मणन परशुराम सारखेच महाराज रागाच्या बाबतीत. तेवढ्यात विश्वामित्राने नेत्रसंकेतानं सांगितलं, लक्ष्मणा आता तुमचंच गिराक आहे बघा हे. तेवढ्यात लक्ष्मण पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी ऐसे कमटे तो बचपन में हमने कितने तोड़े हैं. कमटे बोलतोस? हा, आणि माझ्या समोर येऊन तुझी हिम्मत झाली अशी बोलायला? अरे हा धनुष्य ना, असा कमटे म्हणतोस का धनुष्याला? परशुराम म्हणायला लागले. लक्ष्मण म्हणले, गुरुजी आम्ही क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियाचं काय धर्म आहे? साधू संतांची रक्षा करायची. ज्याच्या गळ्यामध्ये जानू आहे ना, ज्याच्या चंदन लावलेला आहे समजा डोक्या कपाळाला,
त्याचं रक्षण करणं हे क्षत्रियाचा धर्म आहे. परशुरामजीला लक्ष्मण म्हणले, तुम्हारा जानवा निकालो, तिलक मिटाओ, देखो फिर सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. तेवढ्यात रामाला असं वाटलं प्रभू रामचंद्राला आता काही नाही, काहीतरी जास्त झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून प्रभू रामचंद्र पुढे आलेलेत. आणि परशुरामाला विनंती करायला लागलेत. तो लहान आहे, त्याचं एवढं काही मनावर घेऊ नका. लक्ष्मण लहान आहे, जरी बोलला तरी माफ करा त्याला. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने स्वतःच्या छातीवरला कपडा बाजूला काढला, तर त्यावेळेस त्या भृंग साधूचे पाय उमटलेले दिसले प्रभू रामचंद्राच्या छातीवर. लक्षात आलं परशुरामाच्या की हे सामान्य नाहीत, हे अवतारी आहेत. कारण साधूची लाच छातीवर घेतली म्हणजे याचा अर्थ काय, साधूची सेवा करण्यासाठी अवतार आहे. परशुरामजीच्या लक्षात आलं की हे सामान्य नाहीत आणि परशुरामजी पायावर त्याने डोकं नतमस्तक झालेले आहेत. आणि त्या ठिकाणाहून परशुरामजी परत गेलेले आहेत. महाराज राजा राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 म्हणा सगळे राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 हरि राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम बोलिए रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय. आज वराड आलंय जरा भरपूर. देवाचं लग्न असल्यामुळं जे कोणी घरी राहिलेले असतील आजच्या पुरतं लग्न लावण्यासाठी यायचंय देवाकडं. देवाचं लग्न लावण्यासाठी जे कोणी घरी असतील त्यांनी मंडपात यायचंय, कारण आज जगाच्या मालकाचं लग्न आहे. बहुसंख्येने या ठिकाणी आज वराड आलेलं आहे.
जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमी आहेत दादा. आणि त्या ठिकाणी जनकराजे विश्वामित्रजींना म्हणतात की हे लग्न विधियुक्त झालं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? दशरथ राजाला आमंत्रण पाठवा म्हणून 2 दूत पाठवले. मिथिला नगरीमध्ये आनंद आहे आणि इकडं अयोध्येमध्ये दुःख आहे. कारण दादा अहो राम लक्ष्मण गेल्यापासून दशरथ राजा त्या सिंहासनावर बसलेले आहेत. दररोज मुलगा बापाला मारणारा. आज जरा सिस्टीमचा काय गोळ दिसायला. राजभाऊ महाराज या उरकला असलो तर. दररोज बापाच्या कंबरठ्यामध्ये लाथा घालणारा मुलगा. तीन दिवस जर घरी नाही आला तर त्या बापाला असं वाटतं की कुठं असेल माझा मुलगा. राजा दशरथाला असं वाटलं की राम लक्ष्मण विश्वामित्राजी सोबत गेलेले आहेत. कुठं असतील, काय खात असतील, कुठं राहत असतील. आणि राक्षसांना मारण्यासाठी गेलेले आहेत म्हणून राजा दशरथ राजा त्या ठिकाणी चिंतातुर आहेत आणि सिंहासनावर विराजमान आहेत दादा. तेवढ्या कुशल रामायण का कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती अयोध्येला 2 सेवक आलेले आहेत. मिथिला नगरीचे 2 सेवक पाठवलेले आहेत जनक राजानं आणि महालात आलेले आहेत. महाराज मिथिला नगरी से 2 सेवक आए हैं, क्या करे उन्हें अंदर बुलाया जाए. आणि 2 सेवक आलेले आहेत. राजा दशरथ राजाने विचारलं आप कहां से आए हो? मिथिला नगरी से. क्या समाचार है? कुछ नहीं, राम भैया का पत्र है. महाराज सेवकानं राजा दशरथाकडे यावं. स्वतः राजा दशरथाने खाली उडी घेतली आणि ते पत्र घेतलं हातामध्ये. वाचलं नाही, काही नाही. राजाभाऊ महाराज चला. वाचलं नाही, काही नाही. छातीशी लावलं माझ्या रामाचं पत्र आहे म्हणून. माझ्या रामाचं पत्र आहे म्हणून छातीशी लावलं. तेवढ्यात भरत आले. बाबा कुणाचं पत्र आहे? तुझ्या रामभायाचं पत्र आहे. मग भरताना ते पत्र घेतलं आणि भरत शत्रुघ्नानं ते पत्र घेऊन डोक्यावर घेऊन सगळ्या महालामध्ये फिरायला लागले दादा, पळायला लागले. मेरे राम भैया का पत्र आया है, माझ्या रामाचं पत्र आलंय म्हणून सगळ्या डोक्यावर ते पत्र घेऊन फिरायला लागले. पण पत्र कोणी वाचलं नाही. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? नुसतं रामाचं पत्र आहे म्हणून छातीला आणि डोक्यावर घेऊन फिरायला लागले. त्याच्यामध्ये वाईट लिहिलंय का चांगलं लिहिलंय हे काही पाहिलं नाही. तेवढ्यात वचिष्ठ ऋषी आलेले आहेत आणि वचिष्ठ ऋषीने ते पत्र वाचलेलं आहे महाराज. आणि त्या ठिकाणी ताटिका वधापासून धनुष्याचे 2 तुकडे केले
सीता स्वयंवरापर्यंत हे पत्र वचिष्ठ राजाने वाचलेलं आहे आणि त्या पत्रावर असं लिहिलं की जात असताना अरण्यामध्ये ताटिकेचा एका बाणाने वध केला तुमच्या श्रीरामानं आणि तिथून गेल्यावर माझ्या यज्ञाचं रक्षण केलं, सुभावला जागीच ठार मारला आणि मारीचला 400 कोस योजन पाठवलं. आणि शिळा होऊन पडलेली जी अहिल्या आहे तिचा उद्धार केला. पत्र वाचलं वचिष्ठ ऋषीने, एवढा आनंद झाला राजा दशरथांना, सगळ्या भावांना आनंद एवढा झालेला आहे. आणि तेवढ्यामध्ये सांगितलं वचिष्ठ ऋषींनी की आता आपण बारात घेऊन गेलं पाहिजे मिथिला नगरीला. श्री राम जय राम जय राम चला. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम आवाज द्या.
अक्षदावाल्याने अक्षदा पोहोचला का सगळीकडे? चला, नवरा मुलीचे मामा नवरदेवाला मंडपात घेऊन यायचंय. हं? आता मध्ये एक हे धरायची आणि शाल धरायची आणि 2 मामा तयार व्हा. हं? चला, ब्राह्मण देव आलेले, सर्व लग्नाची तयारी झालेली आहे. या ठिकाणी नवरा नवरी आलेले. एकदा असं झालं, एका लग्नामध्ये दिवसभर मामा मंडपात बसलेला आणि लग्नाच्याच टायमाला कुठं बेपत्ता झाला काय. हो, अशा बी गोष्टी होत्या. चला, समोर बसलेले इकडे या. चला, कृपया सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी मंडपात यायचंय. चला, अक्षदा आला का सगळ्यांना? पोहोचला? बघा, आता हे पाऊस यायला लागलाय, देवाचं लग्न आहे. लावून घ्या. हा, घ्या लावून. चला, थांबा, अंतरपाठ राहिला. आंतरपाठ भरण्यासाठी चला लवकर. नाही यायचं, जाईल. महिला मंडळाची ताकद फार मोठी आहे पिंपळगावच्या. काल जप केला की गेलाय. आज मनातली मनात करा काहीतरी, म्हणजे जाईल आज बी. हा, चला, वराड बी बुक याजलेलं आहे. हॅलो. सगळे लेकर बाळ गाहम्या गुद झाले. तर लय पंचायत असती, त्या बायाला बी वाटतं का लग्न लागत आहे, कारण लेकर हे ते सगळं गाहमा गुरज झालेली. हॅलो. इकडं देव बाप्पाच लय अवघड काम आहे. आता काय नाही. चला, लग्न लावायला चला, आजूबाजूचे पुन्हा जा. हॅलो. गंगा सिंधू सरस्वती यमुना थांबा, गोदावरी थांबा. पुन्हा टाका. सरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता पूर्वा सदा मंगल गणनायकं गजामुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला मुरितं विनायकमहं चिन्तामणि सेवनं लेना गिरिजात्मकं तुरवरं विघ्नेश्वरं ओझरं गमराधन समुचितं गणपति पूरयत सदा मङ्गलं शिवमङ्गलधावधान मकरुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुना वरन पवरा त्यासी सीमा देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर भूमन रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसन कुरिया सवार सावधान विश्वा
ऋषी आले सीता स्वयंवरा सांगा ते रघुराज पूर्ण विजयी लावण ते चाईरा हाती बाण धनुष्य घेऊन उभे शोभे वरानुवरा गोसावी सुत स्वामी त्या वधूवरा कोऱ्याच बलन सावध गहीवरला दाटून येतो लडकी लेक चालली दूर लडकी लेक चालली दूर कन्याधन हे परक्यासाठी ज्याचे त्याला देव नाती तुटे आतडे हृदय फाटले डोळावाळे पूर लडकी लेक चालली दूर लडकी लेक चालली दूर निरोप द्यावा पाटवणीचा या माहेरच्या आठवणीचा गहीवरला मुकादक दाटून येतो ऊर लडकी लेक चालली दूर लडकी लेक चालली दूर शुभमंगल भावाला दूर ठेवू नको ग बहिणीला परक मानू नको ग आठवण ठेव तू भावा बहिणीची आठवण ठेव तू भावा बहिणीची साजली जोडी जन्माची साजली जोडी जन्माची आईची छाया अंगावर घेतो बापाची माया विसरू नको तू विसरू नको तू या माहेरला साजली जन्म जन्मीची जोडी साजली जन्म जन्मीची जोडी पतीच्या देत रहा तू सासू सासऱ्याच्या सेवेत रहा तू विसरू नको तू या माहेरला विसरू नको तू या माहेरला साजली जन्म जन्मीची जोडी साजली जन्म जन्मीची जोडी शुभमंगल सावधान आता सावध सावधान समयो साधा समिती असे भगवान करा घटिका संपूर्ण आली आहे तो वाजवाय का चेते स्मरा साजिरे दो पक्षी कुरस मंगल सावधान देव तो पास तर वाजवा एक दोन चला आता देवाचं लग्न लागलेलं आहे सगळ्या करवल्यांनी या ठिकाणी आता नाचायचंय कलवरे 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 सगळ्यांनी हॅलो थोडं गावात थोडं पटांगण करा हॅलो अलकडे थोडं कलवरे कलवरे चला पुढे या हॅलो पिंपळ गावात काय वाजत गाज
लग्नाला रे अलवर कोण कोण
आता ह्या नवरा नवरी उभाच करायच्या सर का बसवायचं ह्याला बरं का उभं राहायचं असलं जवळ उभं राहायचं तोवर राहा पुन्हा कटाळा आला की बसा बसा आता हॅलो हॅलो अमोल वसंतराव अंधारे 51 रुपये आहे काय नाही महिला मंडळ खालीच बसा एक दोन जण उठा समजा कुणा कुणाला द्यायचे त्या ना टिपून त्यांच्याकडून तुम्ही दोघं आता ह्या एकदा राऊंड मध्ये मारा म्हणजे चौकड पुन्हा पुकारू सगळ्याची नाव काय नाही सगळा आहेर जमलेला वाट्यावरल्या माणसाला देऊन टाकतो आता ते पहिलं लग्न कसे होते रामसीताचं लग्न कसं झालं होय आताचे लग्न असेत ते आता नवीनच निघलं डीजे काय निघलंय मग ते घोड्यावर आपला इथला आहे समजा आपला बँड नंबर 1 आहे पिंपळगावचा सगळ्या गावात भरपूर ठिकाणी गाजलेला आहे पण नवीनच निघलं डीजे आणि त्याच्या पुढं ते नवरदेव घोड्यावर नेतात ते कलवरे असतात त्यांना वाटतं आता हे फुकटचा योग आहे कितीतरी पैसे हे खर्चित आहे चला ह्याच्या मागं मग त्या डीजेच्या पुढं जाऊन ते समजा काय होय बाप्पा डीजे की रॉक काहीतरी आहे ना ते हां पुन्हा त्याच्यावर ते गाणं काय गाणं कल्लोळाचं पाणी कशाला डवळीला काय गाणे असतात महाराज लय अवघड ते गाणे मग त्या नवरदेवाला तिथून काय करते त्या घोड्यावर बसून ते कलवर आणि ते नाचित आणतात कुठवर मंडपाच्या समोर तिथं आल्यावर ते त्या असतात ना कोणतरी आत वावळण्यासाठी मग ते कस तरी ते बँडवाले ते आणतात तिथं त्या मंडपाच्या समोर मग तिथून ते नवरदेव इकडं निघत कुठं मग त्याच्यात ते गाणं लावतात कोणतं फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है आणि ते नवरदेव असं चलत इकडं बघा लक्ष कसं इकडे कशामुळं घोड्या आदूळ आदूळ बेजार झालेला असतं ते नाचू नाचू आता ते पहिले लग्न वेगळे होते रामसीताचे आता ते काय करतात शिटीला खेड्यात तरी बरे आपल्या शिटीला तर असे लग्न आहेत इकडून 10 पोरं असतात आणि इकडून 10 पोरं इकडून नवरदेवाला उचलीत आणि इकडून नवरीला नवरीचा हार गेला ती महाराज बामनाच्याच गळ्यात गेला तिकडे औरंगाबादला झालंय बामन म्हणला केलाच किराणा आणू आणू थकलोय दुसरी कुठं सांभाळू आता काही लय लग्न अवघड आहेत ना महाराज असलं झाली घटना आता देवाची वरात निघली होती त्यावेळेस पहिले नाचत होते भरताची लक्ष्मणाची रामाची वरात निघली होती का मिथिला नगरीमध्ये सगळे त्यांचे मित्र होते ते नाचत होते पण महाराज रामाचं काही क्षणानं उशिरा लग्न झालं लागलं मुहूर्त काय झालं टळलं 14 वर्ष वनवासाला जावं लागलं किती मिनिटं 14 मिनिटच उशिरा लागलं होतं जास्त नव्हता उशीर झालेला दादा एका बापाला एक मुलगा आणि मुलगी होती आई नव्हती लावा संगीत काय आई नव्हती
आई नव्हती, एक मुलगा आणि मुलगी. मग त्या बापानं मुलीला चांगलं शिक्षण दिलं. मुलगी कॉलेजला चालली, मुलगाही कॉलेजला चालला. एक दिवशी पाहुणे आले मुलीला पाहण्यासाठी. पाहुणे आल्याच्या नंतर दादा पाहुणे मुलीला बघून गेले, पसंत केलं. पण पाहुणे म्हणले मुलीसोबत लग्न आम्ही करायला तयार आहेत, पण व्यवहार झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? व्यवहार. मग व्यवहार 5 लाख रुपये सांगितले. किती? आणि ह्या दादाच्या तर खिशात 500 रुपये फक्त. किती? 500. मग कसं लग्न करावं? खिशात तर 500 रुपये दादा, आणि मुलीचं तर लग्न करायचंय, आणि पत्नी तर सोडून गेलेली आहे. त्यावेळेस तो बाप म्हणणारा, बापाला चिंता असती मुलीची दादा. बापाला काहीच कळाना. आता 5 लाख मागितलेत, माझ्या मुलीचं चांगलं व्हावं ही इच्छा असते दादा. कुठल्याही बापाची काय इच्छा आहे की मुलीचं चांगलं झालं पाहिजे, चांगल्या घरात गेली पाहिजे. दादा तो रात्रीचा बाप 1 वाजता मुलाच्या रूम मध्ये गेला आणि मुलाला म्हणला, बाळा तुझी आई सोडून गेली आहे मला, पण तुझ्या ताईचं लग्न करायचंय आणि त्याच्यासाठी 5 लाख रुपये लागणार आहेत. माझी जर पत्नी असती, तुझी जर आई असती ना, तर मी तिच्यासोबत विचार केला असता की आता हिचं लग्न करायचं आणि 5 लाख मागितलेत, म्हणून मी विचार केला असता. पण आता तूच सांग काय करायचं? तुझ्या ताईचं तर लग्न करायचंय. त्यावेळेस बाप म्हणला, बाबा काय करायचंय सांगा तुम्ही. मुलगा म्हणला. त्यावेळेस बाप म्हणला, जी अर्धा एकर जमीन आहे ना, ती आपल्या ताईसाठी विक्री करायची. किती? अर्धा एकर. त्या मुलानं काय उत्तर द्यावं दादा बापाला? बाबा अहो अर्धा एकर जर नाही पुरली तर बाबा घर सुद्धा विका, पण ताईचं चांगलं करा. काय करा? ताईचं चांगलं झालं पाहिजे. बाबा वेळ आली तर आपण रस्त्यावर राहू, रस्त्याच्या कडेला मी बूट पॉलिश करतो, पण आपल्या ताईचं चांगलं झालं पाहिजे दादा. सांगायचा मुद्दा आहे. काय सांगतो मी? विषय आपला कुठं चाललाय दादा, की ज्यावेळेस ही मुलं इकडून उचलतात ना नवरीला आणि नवरदेवाला, ते कलवरे जे असतात ना, कलवरे सर, ते काय करतात? त्या मुलीच्या गळ्यात हार घालून देत नाहीत. पत्रिकेवर ब्राह्मणानं तर नाव टाकलेलं आहे, लिहिलेलं आहे मूर्त, पण ह्यांना कळत नाही तो मूर्त. नवरीच्या गळ्यामध्ये नवरदेवावर हार घालूनच देत नाहीत दादा. उचलतात पण चुकवतात. कोण? हे जे कलवरे असतात. आणि तेवढ्या वेळेमध्ये ते मुहूर्त निघून जातं दादा. आणि मुहूर्त फक्त असं राहिलंय की पत्रिकेवरच मुहूर्त राहिले. आता कशावर आहे? पत्रिकेवर. आता काय वेळेवर लग्न लागतंय का कुठलं? नाही. महाराज त्या बापानं स्वतःचं घरही विकलं, स्वतःची जमीन विकली, आणि स्वतःच्या ताईचं लग्न या समाजात डोळ्यानं पाहण्यासाठी माझ्या ताईनं त्या नवऱ्याला हार घालावा हे पाहण्यासाठी महाराज त्यानं जमीन आणि स्वतःचं घर विकलं. आणि हे जे कलवरे आहेत ना, आताचे कलवरे हार घालून देत नाहीत दादा. काय मी तर म्हणतो, गावगाव असे काही टीम तयार करा ही तरुण मंडळीची. कोणती? त्यांच्याकडे तसले असे दांडू दिले पाहिजेत सर. कसले दांडू तयार करून दिले पाहिजेत. 10 मुलं. काय आता मला सांगा, ज्या वेळेस लग्न असतंय ना, लग्नामध्ये हे जेवढे नाचतात ना, मी तर म्हणतो नाचा तुम्ही, आनंद घ्या, पण 9 वाजता करा ना नाचायला चालू. काय करा?
9 वाजता नाचायला चालू करा. ज्यावेळेस हे नाचतात ना आणि नवरदेव तिकडं असतो त्यावेळेस त्या मुलीचा बाप जाऊन पाया पडतो दादा, की काय करा तुम्ही, चला लवकर उरका. पण ते उरकत नाहीत. त्याच्यासाठी मी तर म्हणतो प्रत्येक गावगाव 10 मुलं असे निवडले पाहिजेत. मग मुलीचा बाप फोन लावेल आणि त्यांचं दांडू मंडळ म्हणून आपण नाव ठेवलं पाहिजे, दांडू मंडळ म्हणून. सर ज्यावेळेस एखाद्या मुलीच्या लग्नाला उशीर करतात ना त्यावेळेस ह्या दांडू मंडळाला, हॅलो चला लवकर, काय करा, लग्नाची वेळ झालेली. आणि हे जे नाचणारे आहेत ना, सांगायचं तात्पर्य, वेळ श्रुतकीर्ती, मांडवी आणि सीता आणि उर्मिला 4 पालख्या सजलेल्या आहेत दादा. पहिल्यांदा श्रुतकीर्ती आलेली आणि सुनेना मातेच्या पाया पडली. त्यावेळेस सुनेना माताला सांगितलं श्रुतकीर्तीनं, आई अगं बाबा कालपासून डोकं आपटून रडतायत, बाबाची काळजी घे. आई बाबाची काळजी घे. काय, मुलीला बापाची काळजी असते दादा. जात असताना ज्यावेळेस सगळं गाव येतं ना मुलीला वाटं लावायला, आहे का नाही, सगळं गाव येत असतं. नंतर मांडवी आली, मांडवी ही पाया पडली. आई बाबा 2 दिवस झालं जेवले नाहीत, बाबाची काळजी घे. नंतर उर्मिला येते, पाया पडते सुनेना माताच्या. त्यावेळेस उर्मिला म्हणते, आई बाबाकडे लक्ष दे, बाबा जर नाही जेवले तर त्यांची तब्येत काहीतरी खालीवरी होईल, त्यांच्याकडे लक्ष दे. आणि शेवटच्या पालखीमध्ये दादा जानकी माता म्हणजे सीता आहे. महाराज 2 वर्षाची असताना मुलगी आई वारली. एक 5 मिनिटं सांगतो. आई वारली आणि ती मुलगी दररोज विचारायची, ज्यावेळेस चौकात तिचा बाप घेऊन जात असं ना, तिला दररोज विचारायची मुलगी, बाबा माझी आई कुठे, लावा ना संगीत. बाबा माझी आई कुठे, सांगा ना, मला आईकडे जायचंय. त्यावेळेस बाप म्हणायचा त्या मुलीला, तुझी आई देवाघरी गेलेली आहे. मग ती मुलगी म्हणायची, बाबा मला कधीच पाठवता माझ्या आईकडे. 15 दिवस झालं, महिना झालं, दररोज मुलगी म्हणायची. मुलगी, बापालाही दुःख झालं होतं त्यावेळेस. आई वारल्याचं दुःख हे कसं विसरल, म्हणून बाप म्हणला आता तीर्थयात्रा केली पाहिजे मुलीला घेऊन. आणि तीर्थयात्रेला निघलेले. जात असताना पायऱ्या चढतायत मुलीला घेऊन स्वतःच्या. जात असताना एका साधूनं पाहिलं हिमालयामध्ये. साधूला असं वाटलं की पायऱ्या चढताना बाप मुलाला घेऊन चाललाय आणि विनंती केली साधूनं, माझ्याकडे द्या तुमचा मुलगा, मी घेतो, कारण तुमचा श्वासोश्वास थांबला पाहिजे, त्याच्यासाठी माझ्याकडे द्या तुमच्या मुलाला. त्यावेळेस सांगितलं बाबांना, हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. ज्या बापाला मुलीचं ओझं होतंय ना दादा, तो बाप नाही. मुलीचं कधी ओझं होत नसतं. आणि तीर्थयात्रा करून परत आलेले
22 वर्ष झालेले आहेत पूर्ण आणि 22 वर्षानंतर मुलीचं 24 वर्ष वय झालेलं आहे आणि त्या बाबांना ठरवलं की आता माझ्या मुलीचं लग्न करायचंय. म्हणून दादा पाहुणे आलेले आहेत. घरी पाहुणे येऊन मुलीला पाहिलंय, मुलगी पसंत झालेली आहे आणि पाहुण्याला वाट लावण्यासाठी बाप म्हणणारा स्टँडवर गेलेला आहे. पाहुणे निघालेले आहेत एसटी मध्ये बसून आणि परत येताना तो बाप रडायला लागलाय. दादा का रडायला लागला की आता माझ्या ताईचं लग्न होणार आहे, आता माझी ताई घरी राहणार नाही. म्हणून परत निघालेला आहे आणि इकडं मुलगी स्वयंपाक करायला लागली स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाक करत करत विचार करायला लागली आहे, आता माझं लग्न माझं महिन्यावर आलंय आणि मी जर गेले तर कोण बाबाची काळजी करणार, माझ्या बाबाला कोण जेवण देणार. असं मुलगी स्वयंपाक करत करत रडायला लागली दादा. कारण महिन्यानंतर मी जाणार आहे, माझ्या बाबाची काळजी कोण करल, म्हणून मुलगी रडायला लागली. त्या ठिकाणी बाप आलेला आहे, जेवायला बसलेला आहे. तेवढ्यात बाप ही आलेला आहे, कारण माझी मुलगी आता तिचं जमलंय लग्न, आता ती मला सोडून जाणार आहे. म्हणून दादा घरातली कडी उघडली, आतली कडी लावली आणि उशी अशी घेतली आणि रडू लागला महाराज बाप. कारण माझी मुलगी मला सोडून जाणार आहे म्हणून बाप रडू लागला. त्यावेळेस ताईनं स्वयंपाक वाढला, ताट केलेलं आहे, पण न जेवता बापानं इतकी कडकडून पिंटी मारली दादा स्वतःच्या मुलीला की दादा एकुलता एक जर मुलगा मेला तर त्याच्यासाठी बाप रडणार नाही, पण मुलीच्या जाण्यानं कुठलाही बाप रडल्याशिवाय राहणार नाही दादा. आणि त्या ठिकाणी लग्न सोहळा झालेला आहे, पार पडलेलं आहे, लग्न झालेलं आहे आणि बाप एका खांबापाशी उभा आहे. त्याला असं वाटलं की आता माझी ताई माझ्याकडे येणार आहे, कारण लग्न झालेलं आहे, सगळं वराड वाट लावाय आलंय ताईला. त्याला असं वाटलं की आता माझी ताई माझ्याकडे येईल आणि मला म्हणल बाबा येते मी. त्यावेळेस काय उत्तर द्यायचं मी. मग महाराज ज्यावेळेस मुलगी आली, समोर आली आणि बाप दगडासारखा झालेला आहे, दगडासारखा. मुलगी आली आणि पाया पडली, बाबा बाबा येते मी, तुमची काळजी घ्या बाबा. आता बाबा आता मी नाही तुम्हाला, बाबा तुमची काळजी घ्या. त्यावेळेस बाप म्हणतो ताई तुला एक बोलू का. ज्यावेळेस आज मला माझ्या पत्नीची आठवण झाली आहे, मला म्हणत होते माझे मित्र लग्न कर लग्न कर, पण माझ्या पत्नीवर एवढं प्रेम होतं की मी लग्न केलं नाही. ताई मी एवढंच मंदिरात गेलो आणि देवाला एवढीच मागणी केली ताई की जोपर्यंत ताईचं देवा लग्न होत नाही तोपर्यंत मला जिवंत ठेव, नंतर मेलो तरी चालेल ताई, मी तुझ्यासाठी मागितलंय मागणं. महाराज त्या ठिकाणी जानकी माता निघालेली आहे. सुनेना माताच्या पाया पडायला लागली आणि सुनेना मातेला सांगते जानकी माता, आई बाबाची काळजी घे. कारण तुम्ही बघा मुलीचं जास्त प्रेम बापावर असतं. कुणावर असतं? बापावर. बाप जर कमी जास्त जेवले ना तर मुलगी जेवत नाही दादा. काय चोर पावलानं घरामध्ये जाते बापाच्या रात्री आणि बापाला विचारते बाबा काय झालं सांगा ना बाबा, काय दुखायला लागलंय का बाबा, डोकं दाबू का बाबा, काय झालंय बाबा सांगा. का आई काही बोलली बाबा सांगा ना बाबा. काही नाही बाळा तुझी परीक्षा आहे, तू काय कर अभ्यास कर. त्यावेळेस महाराज बापाची काळजी मुलीला असते दादा. आणि ज्या वेळेस बापाला खाली टाकलं जातं, खाली आतुरणावर, पहिल्यांदा दुखणं झालेलं असतंय, आता काही खरं नाही म्हणून डॉक्टरनं सांगितलेलं असतंय. त्यावेळेस बाप स्वतःच्या मुलांना बोलून घेतो, बाळू हे राजा काय बाबा माझं ऐकणार का. हो बाबा सांगा ना.
आता माझं काही खरं नाही, मी काही दिवसाचा पाहुणा आहे, आता माझं काही खरं नाही. पण माझं एक ऐकता ना बाबा. बाळानं हो बाबा सांगा ना बाबा. तो बाप फक्त एक मागणी करतो की आता माझी ताई निघाली असेल, ताई येईपर्यंत मी वाचणार नाही, पण राजानो मला वचन द्या. हो बाबा काय काय वचन द्यायचं बाबा सांगा ना. मला वचन द्या की माझ्या ताईची दिवाळी आणि पंचम चुकून देऊ नका. आणि महाराज बाप प्राण सोड, याला म्हणतात प्रेम. काय हो, ज्याचे आई वडील जिवंत नाहीत ना त्यालाच माहित बापाची किंमत, आईची किंमत. आणि चारही त्या ठिकाणी पालख्या निघालेल्या आहेत. मिथिला नगरीमध्ये दुःखाचा डोंगर डासळलेला, एवढं दुःख झालेलं आहे. जनक राजा स्वतः डोकं आपटून रडू लागलेले आहेत, कारण आता ही मिथिला नगरी आता उदास होणार आहे, कारण 4 मुली एकदाच निघाल्यात दादा. आणि 12 अयोध्येला आलेली आहे. अयोध्या सुशोभित झालेली, एवढा अयोध्येमध्ये आनंद आहे. आणि त्या अयोध्येमध्ये 4 सुना 4 मुलं, राजा दशरथाच्या घरी सगळा आनंदानं संसार चाललेला आहे त्या ठिकाणी. आणि विश्वामित्र एक दिवशी म्हणतात राजा दशरथांना की आता मी येतो, कारण जास्त दिवस साधून घरी राहिलं नाही पाहिजे, कारण आमचा मार्ग वेगळा आहे, तुमचा मार्ग राजा वेगळा आहे, आम्ही आमच्या मार्गानं गेलं पाहिजे. 1-2 दिवस थांबा ना गुरुजी. मग 2 दिवस विश्वामित्र थांबायचे, तिथं थांबले. दोन दिवस थांबले. 3ऱ्या दिवशी विश्वामित्र निघालेले आहेत आणि राजा दशरथांना सांगितलं गुरुजी तुम्ही येत जा, माझ्या मुलावर लक्ष ठेवा, कारण आता माझं काही खरं नाही, मी काही दिवसाचा पाहुणा आहे. विश्वामित्र महाराज सज्जनाचं जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. ते सांगतात ना, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी सदा सज्जनाची, संगती करावी 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 सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जना, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. विश्वामित्र तिथून निघून गेलेले आहेत. एक दिवस दशरथ राजाने आरशामध्ये पाहिल्याच्या नंतर एक पांढरा केस झालेला दिसला राजा दशरथांना आणि मुकुट असा कल्ल्याला दिसला. त्यावेळेस राजाला असं वाटलं, असं ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस कारभार मुलाखतीला पाहिजे. हा पांढरा केस झाला की आता तर पांढरे केस तर लहान मुलाची पोहायला लागले, मुलाकडे कारभार दिला पाहिजे. आणि काय झाली परिस्थिती दादा, आता मुलाला एवढ्या लवकर कारभार द्यायला लागलेत. त्या पगारीसाठी काय त्या सरावर म्हाळाशा काय जेमनी सुद्धा नावावर करून टाकले, लय अवघड झाले.
आणि वशिष्ठ ऋषीकडे गेलेले आहेत. गुरुजी, हा राज्य कारभार आता मला माझ्या रामाला द्यायचा आहे, त्याचा राज्याभिषेक करायचा. त्यावेळेस वशिष्ठ ऋषीलाही आनंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीने सांगितलं की राघवाला गादी देऊन टाका, पण विलंब करू नका. आता विलंब करू नका, ठरवलं तर लवकर करा. पण दादा, एका रात्रीचा विलंब झाल्यामुळं प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. त्याचं काय कारण झालं दादा? असं ठरलं, रात्र आहे फक्त आणि उद्या प्रभू रामचंद्र, उद्या सकाळी राम राज्याभिषेक होणार आहे. हो, आज से होंगे राजा राम, आज से होंगे राजा राम, आज से होंगे राजा राम, आज से होंगे राजा राम. अवधपुरी में बड़ी धूमधाम, अवधपुरी में बड़ी धूमधाम. सब बोलन लागे राम राम राम, राम श्री राम जय 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 राम, राम श्री राम जय 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 राम, राम श्री राम जय जय राम जय राम, राम श्री राम जय जय राम जय राम, राम श्री राम जय 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 राम, राम श्री राम जय 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 राम, राम श्री राम जय जय राम, राम श्री राम जय 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 राम. राम कथा चली मंदिर में, शोर मचाया नगरी में, शोर मचाया नगरी में. सब बोलन लागे राम राम राम, राम श्री राम जय 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 राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अयोध्येमध्ये महाराज आनंद आणि स्वर्गामध्ये दुःख. का? की देवतांना माहित आहे, जर राम उद्या जर गादीवर बसला, राज्याभिषेक जर झाला आणि राजा जर झाला, तर राजा रावणाच्या बंदीखान्यात जे 33 कोटी देव आहेत यांना कोण सोडवणार? म्हणून देव दुःखित, महाराज स्वार्थीत देव. त्यावेळेस सरस्वतीला पाचारण केलं, सरस्वती मातेला बोलून घेतलं. सरस्वती आईसाहेबाला सांगितलं आता तुम्हाला अयोध्येला जायचंय. सरस्वती म्हणली हो मी जाणार आहे. तुला कसं काय माहित? मला माहित आहे, कारण प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे आणि त्या राज्याभिषेकामध्ये ब्राह्मण मंडळी येणार आहे आणि ती ज्यावेळेस मंत्र म्हणणार आहे त्यावेळेस त्यांच्या जिभेवर मला जाऊन बसायचं. देवानं सांगितलं सरस्वती तुला जिभेवर जाऊन नाही बसायचं, दुधामध्ये पाणी नाही मिसळायचं, दुधामध्ये मीठ मिसळायचंय. तुला काय करायचंय? सगळे आहेर करा बघा ना, आणि पुन्हा जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही. देवाला आज आहेर केलाच पाहिजे. आणि देवाला आहेर आज केला तर 1 पटीनं तर तुम्हाला 100 पटीनं देईल देव. ते सुधा माणूस ते पोहे घेऊन गेला होता, आहे का नाही सर? सुदाम नगरी सोन्याची दिली, देवाला दिल्याशिवाय देव देत नाही. हॅलो हॅलो. आता आपण लग्नासाठी आलो होतो सर्वजण, आणि लग्न लागल्यानंतर आहेर करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं खालीलप्रमाणे नवरदेव आणि नवरीला आहेर झालेले आहेत. राजेभाऊ महाराज तिडके 101 रुपये, सुनील महाराज सारूक 101, दोन्ही पण गायक आहेत ते. त्यानंतर सुभाष रावसाहेब देशमुख 101, वासुदेव अप्पा महाराज 101 रुपये, बाबासाहेब सारूक 20 रुपये, बाबासाहेब वाघमारे 20 रुपये, दत्ता सर 101 रुपये, श्रीराम कलाने 101, आसुरबा शाहू घोळवे 51 रुपये, रघुनाथ बळीराम गायकवाड 51 रुपये, गोपीनाथ भगवान गायकवाड 101 रुपये, रामनाथ निवृत्ती गायकवाड 101, शिवाजी देशमुख
101 रुपये नारायण ज्ञानोबा गायकवाड, 50 रुपये बाळासाहेब सुनील गायकवाड, 51 रुपये जनाबाई ढाकणे, 51 रुपये भाऊसाहेब रघुनाथ घोळवे, 51 रुपये संदीपान जाधव, 20 रुपये आपले कीर्तनाचे सोर यूट्यूब चॅनल दारू याचे मालक यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. आहेर गणेश उगले सासुरा 51 रुपये, दीपक सुदाम गायकवाड 51 रुपये, विठ्ठल तुळशीराम जाधव 20 रुपये, पांडुरंग महारुद्र ढाकणे 51 रुपये, मधु शिवाय जाऊ नका गडबड करता. हे कसं कमी झालंय आवाज? हे आवाज हा देवाला असं वाटलं की देवांना जर राम राजा झाला तर 33 कोटी देवांना कोण सोडवणार, म्हणून सरस्वतीला सांगितलं की तू अयोध्येमध्ये जायचं. पण दादा सरस्वती ही तिनं विकल्पाचं रूप घेतलं. कुणाचं? विकल्पाचं. पण अयोध्येमध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांच्याकडे जाऊ शकली नाही. कोण? सरस्वती आई. मंत्र असं एक पात्र होतं की तिचा जन्म अयोध्येत झालेला नव्हता. ते कैकेयीला लग्नामध्ये सप्रेम भेट दिलं होतं. जसं आपण कुठं नवरीला किंवा मुलाला हे देतो ना गाड्या वगैरे, तसं सप्रेम भेट होतं. रुकवताली, हो रुकवताची गिफ्ट आहे म्हणायचं. सुनील महाराज बी आमचे खायचं आहे का रुकवत? आता आलाय तर खरं खायचं आहे सगळ्यांनी मिळून. सरस्वती आई आली आणि एका हिवऱ्याच्या झाडावर बसली, कारण ती वाट पाहत होती की या ठिकाणी मंत्र येईल आणि मंत्र आल्याच्या नंतर मी काय करील, तिच्या बुद्धीमध्ये प्रवेश करील. ज्यावेळेस मंत्र आली त्या ठिकाणी बागेमध्ये आली आणि हिवराच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर त्या सरस्वतीनं विकल्पाचा रूप घेतला आणि मंत्रेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर मंत्र म्हणायला लागली, काय चाललंय हे अयोध्येमध्ये? सगळी अयोध्या सुशोभित केलेली आहे, सजवली आहे, सगळ्या रांगोळी सडा सारवण, हे कशासाठी? आणि ज्यावेळेस महालात आली कैकेयी मातेच्या, त्यावेळेस कैकेयीला एवढा आनंद झाला, मंत्रेचा चेहरा खाली पडलेला दिसला. त्यावेळेस कैकेयी आई साहेबांना विचारलं, काय झालं मंत्रा? का तुझा चेहरा पडलाय? कशामुळे पडलाय सांग ना. माझ्या रामाचं काही तब्येत ठीक नाही का? काय झालंय सांग ना. अगं माझा उद्या राम राजा होणार आहे. काय झालं मंत्रा सांग ना. अगं जो तू ज्याच्यासाठी म्हणतेस ना, ज्या रामासाठी तू आनंद व्यक्त करतेस ना, अगं ते कौशल्या, ते दशरथ, ते राम तुझ्यावर प्रेम करत नाही. त्यावेळेस कैकेयी म्हणते, अगं मंत्र अशी का बोलायला लागलीस तू? अगं माझा राम उद्या गादीवर बसणार आहे, राम राजा होणार आहे. काय पाहिजे ते माग, तुला जे पाहिजे ते माग मंत्रा. मी एवढा आनंद आहे मला, कारण माझा राम उद्या राजा होणार आहे. तेवढ्यात मंत्र खाली वाकली, तिला उचलण्यासाठी कैकेयीनं हात धरला दादा, आणि तिच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर तिच्या डोक्यातला, तिच्या बुद्धीतला विकल्प कैकेयीच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. मग कैकेयी म्हणली, मंत्रे सांग मंत्रा, तुझं म्हणलीस विहिरीत उडी टाक तरी मी टाकायला तयार आहे. सांग म्हणले काय करू? महाराज संगतीमुळेच काय परिणाम आहे? संगतीमुळेच रामराज्य घडलेलं आहे. कशामुळं? कारण कैकेयीचं काही सामान्य प्रेम नव्हतं कुणावर, प्रभू रामचंद्रावर. मंत्र अशी संगत घडली दादा, संगतीवरच परिणाम आहे. आता आकाशातला थेंब जर पडला एखाद्या लिंबाच्या झाडावर तर काय होतो? कडू होतो सर. तोच थेंब एखाद्या ऊसावर पडला तर काय होतो? गोड होतो. तेच थेंब एखाद्या शिंपल्यात पडला तर काय होतो? हिरा होतो. तोच थेंब आकाशातला जर समुद्रात पडला तर खारं पाणी होतं तयार. महाराज परिणाम कशाचा आहे? संगतीचा परिणाम आहे. संगती करला संतनती,
संगती करला संतन की 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 संगत अशी पाहिजे की सज्जनाची. भांडण कधी होतं आपल्या घरी, ज्यावेळेस शेजारीनं आपल्या घरी येते. काय होय, नवीन नवीन नसतंय ना, ती सून नवीन घरात आली की ती काय करते, चांगलंच राहते ना. ज्यावेळेस शेजारची बाई आपल्या घरात यायली त्यावेळेस असं आपण म्हणायचं, आपल्या घरात जर भांडण व्हायला लागलं तर तिचाच परिणाम आहे म्हणायचं. कशाचा? संगतीचा. मग मंत्र्याच्या संगतीनं कैकई राजा दशरथाची पत्नी अशी ही काय झाली, तिची सुद्धा बुद्धी फिरली. दादा सांग काय करू मंत्रा, 2 वर माग त्या राजाला, दशरथ राजाला, आणि जोपर्यंत रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत तो कोप भावनामध्ये जाऊन विवस्त्र हो, केस इचकलेले असावे तुझे, तोपर्यंत त्यांना बोलू नको. आणि काही कोप भावनात गेले आणि त्या ठिकाणी विवस्त्र झालेली आहे, काळी साडी घातलेली आहे, अंगावर असं म्हणजे अलंकार नाहीत, सगळं विवस्त्र अशी पडलेली काही. राजा दशरथाला वाटलं काही दिसना, कारण कौशल्य सुमित्राची भेट घेतलेली, आता कैकईच्या भवनात जायचंय म्हणून निघाली. राजा दशरथाला कळालं की कैकई कोप भवनामध्ये. पाहिलं तर कैकई अशी विवस्त्र होऊन पडलेली आहे. राजा दशरथ आले आणि विचारलं, कैकई अगं का अशी तुझी अवस्था झाली, उद्या राम राजा होणार आहे, सांग ना. कैकई काहीच बोलत नाही. दादा आता ते राजा दशरथ कोकिल कंटीन गजगामिनी, आता वय तर 80 वर्ष झाले, पण त्या वयामध्ये मी कैकईला कोकिल कंटी जा नाही मला बोलायचं तुम्हाला. कोण? कैकई. अगं कैकई सांग, उद्या माझा राम राजा होणार आहे, काय पाहिजे ते माग. अगं 1 नाही 2 नाही 4 माग. त्यावेळेस कैकई म्हणली, अहो तुम्ही ते 2च दिलेत का माझेवर, मला 4 नको, माझे 2 वर मोडू नका वचना सनाता, मोडू नका वचना, 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 हो मोडू नका वचना सनाता, मोडू नका वचना, मोडू नका वचना सनाता, मोडू नका वचना, भरतालागी सिंहासन, भरतालागी
अशोक दादा तिकडं त्या हॉटेलकडे बी दिसतात काय की त्या आहेरामुळंच याय ना जाऊ द्या आता येतील शेवटला जोपर्यंत दोन वर देत नाहीत आणि रामाची शपथ घालत नाहीत तोपर्यंत तू बोलू नको महाराज. काही दोन नाही चार माग नाही म्हणली मला दोनच वर द्या. माग म्हणले काय पाहिजे सांग चार बी माग. त्यावेळेस काही माता म्हणली पहिल्या वरानं माझा भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. मंत्र्यांना असं सांगितलं होतं की पहिल्या वरानं रामाला वनवास मागू नको. जर असं म्हणले सन राजा जर मेला तर पुन्हा भरताला राज्याभिषेक करायचं मागायचं राहील. दादा काय अवस्था झाली दशरथ राजाची तिथं एवढा शोक झाला. अगं दुसरं काही मागितलं असतंच काही भरताला गादी मागितलीस हे योग्य आहे पण माझ्या रामाला वनवास कशामुळं. आणि त्या ठिकाणी दशरथ राजा शोक करायला लागलेत आणि दशरथ राजा खाली पडलेले. इकडं सगळ्या अयोध्येमध्ये सगळा सजावट झालेली अयोध्या सुशोभित केलेली आहे कारण उद्या राम राजा होणार आहे. सगळी त्या ठिकाणी समाज त्या अयोध्येचे लोक एवढा आनंद झालाय त्यांना की उद्या आपला राम राजा होणार आहे. सगळ्या अयोध्येला आनंद झालाय. प्रधानजी म्हणतात रात्रीपासून राजा दिसत नाहीत म्हणून समाचार घेण्यासाठी सुमंत कैकईच्या कोप भवनात येतात तर पाहिलं तर राजा खाली पडलेले. कैकईला विचारलं आई साहेब सांगा राजा का पडलेले आहेत खाली. त्यावेळेस कैकई मातानं सगळा समाचार सांगितला. मी 2 वर मागितले त्यांना. त्यावेळेस पासून ते शोक करत पडलेले आहेत. प्रधानजी म्हणले काय मागितलं. म्हणले मी तुला सांगू शकत तुम्हाला सांगू शकत नाही. ते राम 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 म्हणतायत रात्रीपासून रामाकडेच काहीतरी काम आहे. मग सुमंत प्रधानजी परत आले आणि सर्व समाचार प्रभू रामचंद्राला सांगितलं आणि प्रभू रामचंद्र निघालेले आहेत कोप भवनात आलेले आहेत. तर पाहिलं तर राजा दशरथ खाली पडलेले आहेत. राम 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 करतायत. तेवढ्यात विचारलं आई का बाबा असे पडलेले आहेत का बोलत नाहीत काय झालं आई सांग ना. रामा अरे मी 2 वर मागितले. काय मागितलं आई. 2 वर असे मागितले की एका वरानं भरताला राज्याभिषेक. अगं आई धन्य 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 जननी आहे तू आई. अगं भरताला राज्याभिषेक मागितला याच्यासारखा काय आनंद आहे. आणि दुसऱ्या वरानं तुला 14 वर्ष वनवास मागितला. अगं आई धन्येस तू आई धन्येस. अगं अयोध्येचं राज्य मला अपुरं होत होतं. 14 वर्ष वनवास दिलास मला 14 वर्ष अरण्यामध्ये कितीतरी कारण साधू संतांची सेवा मला अयोध्येमध्ये करावी लागत होती. पण आई तू धन्येस. तो असा वर मागितलास की मला साधू संतांची सेवा करण्यासाठी आई मला अरण्यात राहण्याची वेळ आहे कारण त्या ठिकाणी मला साधू संतांची सेवा घडल. आणि प्रभू रामचंद्र परत निघालेले. तर इकडं कौशल्य मातेनं रात्रभर फुल तयार हार केलेला आहे. वाट पाहते माझा उद्या राम गादीवर बसणार आहे. माझा राम उद्या राजा होणार आहे. तेवढ्यात राम आलेले पाहिलं तर प्रभू रामचंद्राच्या अंगावर वल्कल धारण केलेलं दिसलेलं. कौशल्य मातेनं पाहिलं आणि विचारलं राघव अरे उद्या तू राजा होणार आहेस. वशिष्ठ ऋषी गुरुजी आलेले आहेत. लवकर आटप स्नान कर लवकर झोप कारण उद्या राजा व्हायचंय तुला. आणि हे असले कपडे कसले घालून आलास वल्कल अंगावर वनवासासारखं. अगं आई मला माझ्या आईनं 14 वर्षाचं राज्य दिलेलं आहे वनवासाला जाण्याचं. यशोदा माताला असं वाटलं सगळा समाचार सांगितला. बाबाने 2 वर दिले. कैकई मातेनं मला 14 वर्ष वनवास दिला आणि भरताला राज्य दिलेलं आहे. त्यावेळेस कौशल्य माता रडू लागली आणि शोक करायला लागली. हे असं कसं काय अचानक झालंय दादा.
पण कौशल्य मात्यालाही धर्म आडवा आला. कोणता? जाऊ नको म्हणावं तर पित्याचं वचन आडवं येतंय दादा. नाही जा म्हणावं तर सूर्यवंशी कुळ आडवं येतंय. म्हणून कौशल्य माता म्हणली काहीच बोलत नाही दादा. बार बार मुख चुंबती माता नयन जल पुलकित गाता. प्रभू रामचंद्राचं मुख असं चुंबती म्हणजे मिठी मारली आहे प्रभू रामचंद्राला. आणि माझी अवस्था अशी झाली राजा, ज्यावेळेस चिचुंद्री असती ना, चिचुंद्री उंदीर वेगळा आणि चिचुंद्री वेगळी. साप ज्यावेळेस गिळतो ना चिचुंद्रीला, त्यावेळेस गिळून टाकल्यावर साप मरतो, आणि नाही गिळलं सोडलं तर साप आंधळा होतो. तशी अवस्था झाली माझी राघव. तेवढ्यात लक्ष्मणजीला कळालेलं आहे आणि लक्ष्मणजी आलेले, दादा मी सुद्धा तुमच्या सोबत वनवासाला येणार आहे. अरे नाही लक्ष्मणा, नाही दादा, तुम्ही जर मला नाही सोबत नेलं तर मी जिवंत राहणार नाही. नंतर सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी लक्ष्मण गेलेले आहेत आणि आईला सांगितलं की मला 14 वर्ष वनवासाला जायचे दादा सोबत. त्यावेळेस क्लेश सुद्धा येऊन देऊ नको, कारण आता इथून पुढे 14 वर्षे तुझा बाप राम आहे आणि आई सीता आई आहे. तुझ्या क्लेश येऊ देऊ नको, मोह मद मत्सर येऊ देऊ नको. 14 वर्ष त्यांच्या संगतीत असताना त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणले, मा अगं स्वप्नात सुद्धा येऊ देऊ नको म्हणले. अगं आई 14 वर्ष मी झोपणारच नाही. मग स्वप्नात कसं येईल? आणि जानकी मातेला कळालेलं आहे आणि जानकी माता सुद्धा म्हणली मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय. निरोप कचला माझा घेता, निरोप कचला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, 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 जेथे राघव तेथे सीता. मार्गी हे चरण चलती मी तव त्यांच्या पुढती पुढती, मी तव त्यांच्या पुढती पुढती, मी तव त्यांच्या पुढती पुढती. निरोप कचला माझा घेता, निरोप कचला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, 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 जेथे राघव तेथे सीता. जानकी माता, लक्ष्मण आणि राम तिघही निघालेले आहेत आणि वल्कल धारण केलेले लक्ष्मणानं आणि रामानं. तेवढ्यात कैकई माता आडवी आली. त्या ठिकाणी रामाला विचारलं, रामा हे राज्य कुणाचं? आई भरताचं. आणि या राज्यातल्या जे वस्तू त्या वस्तूवर कुणाचा अधिकार आहे? आई भरताचा अधिकार आहे. त्यावेळेस मग या जानकी मातेच्या अंगावर जे वस्त्र आहे जानकीच्या, ते सुद्धा भरताच्या राज्यातले. तेवढ्यात वचिष्ठ ऋषी आले आणि वचिष्ठ ऋषी रागवले, अगं कैकई तू जर
सीतेचं जर वस्त्र मागत असतील तर या अयोध्येला आग लावल्याशिवाय मी राहणार नाही. आणि निघालेले रथामध्ये बसून, रथामध्ये बसलेले तिघही, रथ निघालेला आहे आणि प्रभू रामचंद्रांनी शरयू मातेला आणि अयोध्येला नमस्कार केलेला आहे आणि पहिला मुक्काम तामसा नदीवर झालेला आहे. सगळे अयोध्या पाठीमागं आलेली आहे. तामसा नदीवर मुक्काम झालेला आहे. रात्रीचे उठलेले आणि रथ सुमंताला सांगितलंय की अयोध्येकडे रथ गेला असा दिशा दाखवा. सुमंत अयोध्येकडे रथ गेलेला अशा दिशा दाखवली आणि राम, लक्ष्मण आणि सीता पुढे निघालेले आहेत आणि सकाळी उठलेत, पाहतात लोक तर राम, लक्ष्मण, सीताही नाही, रथही नाही. पाहिलं घोड्याचे जे पावलं आहेत ते अयोध्येच्या दिशेनं दिसायला लागले. दादा, सगळे लोक अयोध्येत आले तर राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. दादा असं सांगतात 14 वर्ष त्या अयोध्येमध्ये कोणीच शिजवलेलं अन्न खाल्लं नाही आणि 14 वर्ष अयोध्येमध्ये संतती कुणालाच झाली नाही असं सांगतात. आणि पहिला मुक्काम तामसा नदीवर होतो त्यांचा. त्याच्यानंतर तिथून पुढं गंगेवर जातात आणि त्या ठिकाणी भिल्लांची भेट होती. भिल्ल स्वागत करतात. गोहक त्यांना म्हणतात घरी चला झोपायला. नाही, आम्ही वनवासी आहेत, आम्ही इकडंच अरण्यामध्ये राहणार. मग रात्री शय्या गवताच्या गाद्या करून देतात, तिथं रात्री झोपतात. सकाळ झालेली आहे महाराज. त्या ठिकाणी भिल्ल सगळे वाट लावण्यासाठी आलेले आहेत. सगळ्या जटा चिक लावून हे ते बांधलेले आहेत आणि तिघही पुढे निघालेले आहेत आणि गंगेच्या तीरावर आलेले आहेत. कुठं? केवट नावाचा नावाडी आहे, कारण पलीकडे जायचंय. केवटाला प्रभू रामचंद्रानं, केवटा अरे माझ्यासोबत लक्ष्मण आहे, जानकी आहे, आम्हाला पलीकडे जायचंय. मग त्याच्यासाठी तुझी नाव पाहिजे. केवट म्हणला थांबा, मला माझ्या आईला विचारावं लागेल. केवट घरी गेला. आई, राजाचा मुलगा दशरथ, राजाचा मुलगा राम, त्यांच्या सोबत जानकी आणि लक्ष्मण आलेले आहेत आणि ते नाव मागतात. केवटाची आई म्हणली शहाणा असलास तर बसू देऊ नको. इकडं आल्यावर केवटानं सांगितलं की माझी आई म्हणली शहाणा असलास तर बसू देऊ नका. लक्ष्मण म्हणला ही बी कैकईच्याच पॅनलची दिसती, तिनं ती वनवासाला लावलंय आणि ही ती नावेमध्ये बसून द्यायला. कोण म्हणला? लक्ष्मण. अरे केवटा काही पर्याय नाही का? प्रभू, गेल्या महिन्यातलं तुमचं चरित्र आहे, कारण तुमच्या चरणाचा स्पर्श एका दगडाला झाला आणि त्याची काय झाली? स्त्री झाली. आता माझी नाव तर लाकडाची आहे, तुमचा जर स्पर्श त्याला झाला तर ती स्त्री झाल्यावर मी काय करायचंय दादा? मग काही पर्याय नाही का? सांगितलं प्रभू केवटानं. हो आहे ना पर्याय. तुमच्या त्या चरणाच्या स्पर्शानं झाली नाही, तुमच्या त्या डोळीच्या चरणाच्या स्पर्शानं ती काय झाली आहे? दगडाची स्त्री झालेली. मग काय करावं लागेल? तुमचे पाय ते चरण धुलावो केवट कहे, 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 चरण धुलावो केवट कहे,
मला दिसतोय अजून. पुकारू दे आता. हॅलो हॅलो आहेर आले आहेत. वचिष्ठ महादेव गायकवाड 21 रुपये, योगेश संजीवन गोळवे 21 रुपये, कृष्णा संजीवन तोगे 21 रुपये, मनोज मधुकर गोळवे पाटील 51 रुपये, अरुण लंगडे 51 रुपये, सुभाष धनराज गायकवाड 51 रुपये, सुंदराबाई अर्जुन सर्वदे 21 रुपये, प्रदीप बाळासाहेब गोळवे 51 रुपये, रामराव किसन देशमुख 101 रुपये, अंबाजी बुवाजी वाघमारे 21 रुपये, नारायण धर्मराज गोळवे 21 रुपये, बाबूराव मोहन दुंग 21 रुपये, बापू आब्बा गोळवे 21 रुपये यांनी प्रमाणे आलेले आहेत. पाहुणे मंडळी राहिलेल्या आणि आयर करून नंतर जेवण करायचं आहे. लागलीच थोड्या वेळात पंक्ती बसणार आहेत आणि राहिलेल्याने आयर करावा. तरुण मंडळ बी वाहण्यासाठी असेल ना रेडी. तरुण मंडळ तरुण मित्र मंडळांनी वाहण्यासाठी सज्ज राहायचं आहे. काय नाही, हे पुढं बसलेले सगळ्यांनीच केलाय बरं का. आहे काय काळजी नाही. मागी नाव न केवटून आणा. काय केवट तर नाव द्यायला तयार नव्हता दादा, कारण छुवत शिलाबाई नार सवाई. काय त्यावेळेस प्रभू रामचंद्राचे चरण धुतले आणि प्रभू रामचंद्र राम लक्ष्मण सीतेला केवटानं नावेमध्ये बसवलंय. आता पलीकडच्या कडेला तरी उतरून द्यावा का नाही. नाव अलीकडे आणली, पुन्हा पलीकडे नेली दादा. आणि पलीकडे किनारी लगा प्रभु जी, नाव 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 किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, नाव किनारी लगा प्रभु जी, नाव किनारी लगा प्रभु नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा केवटानं पलीकडं राम लक्ष्मण जानकी मातेला सोडलेलं आहे आणि तिघही भारद्वाजीच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. आजची कथा इथंच विश्राम घेते. आता लागलीच आरती होईल किंवा सर 2 मिनिटं बोलतील, काही नियोजन आहे.